पामर कुणाला म्हणा सगळं सांगत बसत नाही, थोडक्यात सांगतो. जिथं जायचं नाही तिथं जातो, जे पाहायचं नाही ते पाहतो, जे खायचं नाही ते खातो, जे बोलायचं नाही ते बोलतो, त्याला पामर म्हणावं. जो निषिद्ध विषयाच्या ठिकाणी असिद्ध काय असतो, असक्त असतो, त्याला विषयी म्हणावं. मी आपल्या सोप्या भाषेत, पण त्या पामर विषयी माणसाला संसार दुःखाचं काही वाटत नाही का? ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. लाज कुणाला, तुम्हाला विचारते, लाज कुणाला वाटते? निर्मळ माणसाला लाज वाटते. जो निसुग झालेला असतो, जो कोडगा झालेला असतो, त्याला काहीच वाटत नाही. ते आपण म्हणतो की नाही, काय म्हणतो, कोडग्या लाज नाही, खालचा कोडगा. कोडग्याला अन्न म्हणले पिढ आणि ते म्हणते मला, त्याला काय वाटते का? ते लाज पै निर्मळा निसुगा गोड आमचे नाव बरे सांगतात. आणि जे नळवरायसारखे, तुकोवरायसारखे, नाथरायांसारखे जे मुक्त महात्मे आहेत, त्यांच्या दृष्टीनं संसारच नाही, न झाला प्रपंच होता हे समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता कल्पना म्हणले, वाझेला पुत्र झाला आणि तो मृगजळाच्या डोहामध्ये पोहू लागला. खोट शक्य आहे का? जाऊ दे, मला काही सांगायचं नाही. तेव्हा अजातवाद, याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, अजातवाद. प्रपंच हा झालाच नाही त्यांच्या दृष्टीने, आणि त्यांच्या ठिकाणी जरी प्रपंच आरोपित केला तरी त्यांचा प्रपंच हा परब्रह्म झालेला असतो. कशावरून? विठ्ठल स्वरूप म्हणून या अंगाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणून या त्यांना प्रपंचामध्ये कांदा दिसणार नाही, मिरची दिसणार नाही, मग